नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहे भाऊबीज. मी अशा पद्धतीने ताट बनवून घेतलेलं आहे. तर भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आधी ना पिहूने ओवाळून घेतलं आणि ओवाळताना बघा त्यांनी पैसे द्यायचं एवढंसं पण विसरला नाही आणि दोघींना पण ना पैसे दिलं होतं. तर पिहूने तिच्या वाट्याचं पैसे घेतलं आणि सिद्धीला एवढं पैसे टाक आणि त्याला करगोटा दिला होता कमरेला बांधायला. तो म्हणतो माझ्या कमरेला आहे करगोटा, कारण की त्याला आधी 4-5 दिवस बांधला होता, पहिला तुटला होता म्हणून. तो म्हणतो माझ्या आहे. तो म्हणला असतो तो हातात घे, पण नाही घेतला त्याने, पुन्हा ताटामध्ये टाकला. आणि त्यानंतर मग सिद्धी आणि त्याची पिहू खूप अशी लाडकी आहे. म्हणजे पिहू जर का सिद्धीने पिहूची काही एखादी वस्तू घेतली ना, तो तिच्या हातातून घेईन आणि पिहूला देईन, एवढा जीव आहे त्याचा पिहूवरती. आणि सिद्धी नुसती खेळायपोते, कारण की सिद्धी त्याला मारीत असते ना, त्याच्यामुळं मग तो तिला नाही हे करीत. आणि आता बघा सिद्धीने ओवाळून घेतलं आहे आणि करगोटा देते आणि तो पैसे टाकायच्या अगोदरच तिनं त्याच्या हातातून घेतला. आणि मी अशा पद्धतीने फोटो क्लिक करून घेतल्यात. आणि मग त्यानंतर मग मामाला तर आत्या वगैरे येणार होत्या, त्या काय आल्या नव्हत्या, कारण की मला पण माहेरी जायचं होतं भाऊबीजेला. आदल्या दिवशी काय गेलो नव्हतो, कारण की वरदला ओवाळल्याशिवाय काय आम्ही करगोटा द्या. तर बहिणीने दिलेला करगोटा पिहू म्हणती बांधायचा असतो, तर त्यांनी लगेच तिच्या हातातून करगोट. तर मला म्हणतो माझ्या कमरेला करगोटा बांध, पहिला पण करगोटा आहे तरी पण बांध. तर म्हणलं चला आता पहिला करगोटा आहे तर त्याचा नाद आहे म्हणून त्याचा डबल एडा करून असा 7च बांधला. तेव्हा आपोआप सुटन म्हणलं. आजच्या दिवस काय व्हायला लागन, गोंडा वगैरे काही कट केला नाही आहे, मग त्याला नवीनच बांधलेला होता. आणि आम्ही नवीन कपडे वगैरे घातलेली होती, तर त्यांनी सुद्धा नवीन कपडे लगेच घातले. कुठं जायचे, कुठं जायचे पण कुठं जायचे तुला? हा हा कोण आलंय? हा दाखव अन्नालात. नाही दुखत, इथं मोडलाय मधी. हा तर अण्णा मला न्यायला आले होते, तो वरद माझ्या पाठीमाग लागला होता. तो काय त्याच्या मम्मीकडे सुद्धा जात नव्हता. बघ कसा रडतोय तो. काय अगं बाई, हा तू राहायचं नाही ना, नेलं असतं. हा कशा पाठीमाग लागलाय आमच्या लाडूबा. माघारी नाही यायचं, आजच्या दिवस राहायचे, उद्या यायचे. एक दिवस त्या दिवशी राहता नाही आलं, त्यामुळं यायचो. बसता नाही आलं, इथंच थांबतो. दादा बरोबर येतो मग. जा नवीन कपडे घालून ये मग. ए कुत्रे, आला का शर्ट घेऊन? हा पळून आला, तिला ये करस तर. बसा बस पिऊ. तर त्यानंतर मग ढोळगावमध्ये आम्ही केळं घेतली, पनीर वगैरे. तर गुरुवार होता त्यामुळे नॉनव्हेज काय बनवायचं नव्हतं, त्यामुळे थोडंफार खरेदी केली, करगोटा वगैरे. त्यानंतर मी आत्याच्या घरी थांबले होते. माझं आत्याचं घर आहे तिथं. आणि पिहू आणि सिद्धी अण्णाच्या गाडीवर गेल्या होत्या आणि नंतर समृद्धी वगैरे आल्या होत्या, बहीण, मोठी बहीण. मी आत्याच्या घरीच गप्पा मारीत बसले होते. किती वेळ गेला, त्या पुन्हा घरी जाऊन पुन्हा माझ्याकडं आल्या. तर आता मी चाललेले घरी. तर बघा ह्या माझ्या वाट बघून बघून दमल्या होत्या ओवाळायला वगैरे. तर आत्याच्या घरीच बसले होते बराच वेळ गप्पा मारीत. लई दिवसांनी भेट झाली होती. त्यानंतर दोघींनी मस्त असे फोटो वगैरे काढून नंतर चेंज करून अशा माझ्या वाट बघते. मला किती वेळा फोन केला होता, कधी येते. पण बोलण्याच्या नादात एवढा वेळ गेला ना कळलंच नाही. जेव्हा सिद्धी आणि समृद्धी आली माझ्याकडं तेव्हा मग आलो आम्ही. आणि ह्या माझ्या वाट बघत बसल्या होत्या. तर त्यानंतर माझी बॅग चेक करायचं काम चाललं, कारण मी दूध वगैरे आणलं होतं. तर केळं आणली. त्यानंतर मग म्हणत दूध मग अशी देता नाही आलं, तापवला असता तर तोच तापव. तर म्हणलं चल बाई आता मी दूध तापून ठेवते, नको काळजी करू. त्यानंतर माझी मी साडी घेतली ती दिवाळीला बघत होती. तर आजी TV मस्तपैकी बघत बसलेली होती.
पिऊ सिद्धी आल्या तर म्हणत तुझी मम्मी नाही आली का, तुम्ही एकट्याच आल्या काय. तर चला मग म्हणलं आता दूध तापून ठेवा पहिल्यांदा, कारण की बराच वेळ झालं होतं. दूध बाटलीत भरून ठेवलं होतं, तापून आणलेलं होतं पण कोमट, तरी पण म्हणलं पुन्हा तापून ठेवावा. मस्त असं स्वच्छ क्लीन किचन वाटा वगैरे होता, स्वयंपाक वगैरे बनवायचा होता तर त्यानंतर मग बघा आलेल्या बॅगची तपासणी बहिणी करतात. 700 मला 800 भेटली. ते दाखव ना पुढे, दाखव बरं. मी बघते ना, बघ ना कसलं भारी सर. तो का तुम्हाला रेसला नाही वापर केलेलं, बस एका जागेवर खातो. कांदा उगल्यात, लसूण लावलाय, अण्णा खवळतीन. मग हे बघ उगल्यात, खवळतीन नाही. हे बघ कसलं हिरवगार परिसर दिसत. तिकडून नाही वाप इथंच खेळा, इथं तुम्ही द पेरलेलं आहे. ही चौघ उभे राहतात, पळतात कांद्यातून. हा भारी मस्त झाड आहे, त्याच्या खाली खाट ठेवलेली, छान बसल्यात. आमची पिहू ताई एका जाग्यावर. आणि तळ्याला पावसामुळे किती पाणी बघा इथून दिसतंय. बाहेर खेळून खेळून दमली पोरं आणि त्यानंतर घरामध्ये आले. फटाका आणलेला आहे तो बघायला लागले. तर आम्हाला फटाका वाजवायचं, मला संध्याकाळी वाजवायचं. त्यानंतर म्हणलं दिवाळी बघा, बहिणीने दिवाळी केली. तर लाडू केलं की गुलाबजाम केलंय बघा, एवढं मोठ्यानं तिने केलंय, कारण तिला कंटाळा आला होता एवढं वळायचं एकटीला. त्यामुळे म्हणलं तिने पटपट केला. तर लाडू, करंजा, शंकरपाळ्या सगळी दिवाळी तिने बनवून ठेवलेली होती. तिला असं बारीक चपाती आहे, कसला भाकरी बनवल्या घरी ती बारीक कर.